साई सिद्धी स्पोर्ट्सने टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. पहिला ओव्हर घेऊन तयार रोहित, एका साईडला स्ट्रायकर सोमनाथ. पहिला चेंडू, चांगला फटका समोरच्या दिशेने, रनआउटचा चान्स आणि मोठा गडी बाद. मयुरेश थँक्यू 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 डीजे. पहिलाच चेंडूवर मोठा गडी बाद झाला मयुरेशच्या रूपाने. नवीन बॅट्समॅन आलाय तो उमेश. ओ दुसरा चेंडू सेन्सिबल, सिंगलनी धावा. श्री गणेशा झाला आपल्या संघाचा. नवतरुण डोंगरपाडाचा पहिला धावा झाला दुसऱ्या चेंडूवर. तीन चेंडूमध्ये 3 धावा आल्यात. एक एक्स्ट्राच्या रूपाने वाईट सुद्धा आलेला आहे षटकामध्ये. चौथा चेंडू घेऊन तयार. हो चांगला फटका समोरच्या दिशेने. तोच फिल्डर ज्याने रनआउट साठी चांगली फिल्डिंग केलेली. डॉट डॉट. पाचवा चेंडू घेऊन तयार पुन्हा. हो चांगला फटका आणि एक पूर्ण. हो पुन्हा त्याच दिशेने सिंगल धावा मागे. नवतरुण डोंगरपाडा खूप प्रयत्न करते. सिंगल धावांनी आपण किती पुढे जाऊ. आणि ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या 5. साई सिद्धी स्पोर्ट्सची चांगली बॉलिंग. पहिल्याच चेंडूवर रनआउटच्या रूपाने पहिलाच विकेट घेतलेला. नवीन बॉलर पुढचं षटक घेऊन आलाय संतोष. सामना करेल तो उमेश. बघूया काय होते. दुसरा चेंडू घेऊन तयार होतील संतोष. सामना करेल. ओहो गचाड क्षेत्ररक्षण आणि याचा परिणाम होतो तो 4 धावा. आणि या 4 सोबत स्कोर झालाय तो 10. 1 ओव्हर 2 बॉल 10. बघूया काय होते पुढे. आणि या ढकलून 1 रन काढताना स्मार्ट क्रिकेट. एक चौकाली तर पुढचं सिंगल करून स्ट्राईक रोटेट करताना उमेश माफ करा सोमनाथ. 1 ओव्हर 3 बॉल नंतर स्कोर झालाय 11. आणि हा डॉट बॉल चांगला. ओ हो आणि गचाड फिल्डिंग त्याच्या परिणामात तो 2 रन. स्कोर कर. 1 ओव्हर 5 बॉल. शेवटचा चेंडू बाकी आहे.
रिव्ह्यू घेतलाय सॉरी नको रे. आणि हा मोठा धक्का लागताना डोंगरपाडाला आणि शेवटचा चेंडू. एक बॉल बाकी. 12 रन. 1 ओव्हर 5 बॉल 12. शेवटचा चेंडू घेऊन येतील ते संतोष. सामना करतील मीत. बघूया नवीन फलंदाज मीत आपल्या संघासाठी काय करतील. शेवटचा चेंडू घेऊन तयार संतोष. चांगला शॉट आणि हा 1 रन. तिसरं षटक घेऊन येतील ते सुनील. बघूया आपल्या संघासाठी काय करतील. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय 13. थोडं हाणामाणी करायला लागेल डोंगरपाडा संघाला जर चांगल्या स्कोअरमध्ये पर्यंत जायचं असेल तर. सुनील पुढचं षटक घेऊन आलाय सुनील. बघूया सामना करतील मीत काय करतील आपल्या संघासाठी. सुंदर शॉट. दोन्ही प्लेयरला भेदून जाताना उत्कृष्ट असा चौकार. कव्हर ड्राईव्ह. थँक्यू डीजे. दोन ओव्हर 1 बॉल 17. उत्कृष्ट असा शॉट होता मीतच्या फळीतून. चांगला असा कव्हर ड्राईव्हचा शॉट आणि पुढचा चेंडू घेऊन आणि चांगला टॅप करून 1 रन आलेला आहे. पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट अशी बॅटिंग चालू होती मीत आणि सोमनाथच्या फळीतून. चौका आल्यावर सेन्सिबल क्रिकेट. सिंगल ढकलून स्कोर करताना आणि पुन्हा एकदा सिंगल. दोन ओव्हर 4 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय तो 20. बघूया अजून इथून 8 बॉलमध्ये 10 ते 12 रन आले तर हा सन्मानजनक स्कोर असेल. आणि हा रनआउटची संधी आणि हा आऊट. सोमनाथ ओपनिंगचा फलंदाज, मोठा फलंदाज गडी बाद. नितीन का निखिल? नितीन. ओके. पुढचा फलंदाज येतोय तो नितीन आणि आता सामना करेल तो मीत. पुन्हा एकदा टॅप करून सिंगल घेताना मीत. चांगली अशी बॅटिंग चालू होती मीत यांची आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय तो 21 रन.
पुढचं षटक घेऊन आलाय प्रथम. बघूया प्रथम आपल्या संघासाठी काय करतील. सामना करतील मीत. चांगली अशी बॅटिंग चालू आहे मीतची. 5 चेंडूमध्ये 8 धावा. एकही न डॉट खेळता तो खेळत आहे. फिल्डिंग टीम थोडी घाई करावे. साई सिद्धी स्पोर्ट्स थोडी घाई करा. टायमर ऑन आहे. शेवटचं षटक घेऊन येतो तो प्रथम व्यक्ती पहिला आणि संघाचा शेवटचा षटक घेऊन येतो प्रथम. सामना करेल मीत. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झाला 21 आणि हा चांगला शॉट परंतु एकच रन आलाय. आता इथे अजून येणाऱ्या 5 बॉलमध्ये कमीत कमी 8 ते 9 धावा बनवायचं गरजेचं असेल. त्यामुळे सन्मानजनक स्कोअरपर्यंत जाता येईल. चांगला चांगला चेंडू आणि हा 1 रन. पुन्हा 1 रन. पुन्हा 1 रन. तिसरा हॅलो, बॉल चिट. घेऊन येतोय तो प्रथम. चांगला शॉट परंतु फक्त 1 रन. चला आपण ज्यांची सकाळच्या सत्रापासून वाद पाहत होतो ते आपले आदरणीय सन्माननीय व्यक्तिमत्व निलेशजी देशमुख साहेब विद्यमान नगरसेवक यांचं सुद्धा आपल्या या खेळपडच्या दृष्टीने आगमन होते. त्यांचं सुद्धा आयोजकांमार्फत सहर्ष स्वागत. षटकार. बॉक्स रिएटचा आत्महत्या फटका म्हणजे षटकार आणि नितीन परत जातोय बाद. स्कोर झालाय तो 24. 3 ओव्हर 4 बॉल 24. चला धन्यवाद. थांबवतोय आपल्याला. आपण यांची सकाळच्या दिवसापासून आतुरता पाहणे वाट पाहत होतो ते आदरणीय सन्मान्य आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व निलेशजी देशमुख साहेब विद्यमान नगरसेवक यांची सुद्धा आपल्या या खेळपडच्या दृष्टीने आगमन होते. त्यांचं सुद्धा आयोजकांमार्फत सहर्ष स्वागत. विनंती असेल सर आपण यायचं आणि आपल्या हक्काच्या व्यासपीठावरती आदरपूर्वक आसनस्थ होण्याची कृपा करतो. पहिला फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची लागली गेली. 1 धाव नक्की अर्जित केली की धावपटलावरती धावसंख्येने वाढ होते. धावसंख्या होते 25. शेवटचा चेंडू घेऊन तयार होईल प्रथम. सामना करेल मीत. बघूया शेवटच्या बॉलवर काय करतो मीत आपल्या संघासाठी. स्कोर झालाय तो 25. हॅलो, नक्कीच आपल्या व्यासपीठावरती अतिथी मान्यवर आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व आदरणीय सन्मान्य निलेशजी देशमुख साहेब विद्यमान नगरसेवक यांचे आपल्या हक्काच्या व्यासपीठावरती म्हणजेच बहुजन विकास आघाडी आई माऊली मित्रमंडळ पुरस्कृत क्षितिज चषक 2026 मध्ये एक आदरपूर्वक आगमन होते. त्यांचं आयोजकांमार्फत सहर्ष स्वागत. साहेब आपण आलात, मोलाची हजेरी लावलीत आणि आपल्या हक्काच्या व्यासपीठाची शोभा वाढेल त्याबद्दल आपलं मनाच्या अंतःकरणापासून खूप खूप धन्यवाद आणि आभार. हॅलो, चला यापुढचा होणारा सामना असेल विघ्नेश फायटर विपक्ष PCC. दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती असेल आपण टॉस्का बॉसमध्ये यायचं आहे. PCC विपक्ष विघ्नेश फायटर आणि त्यानंतर आज शेवटचा सामना होईल भाग्य 11 विपक्ष ओम साई मनवेलपाडा. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं. इतरस्त कुठे आपले प्लेयर जर येणार असतील तर त्यांना बोलून घ्यायचं आहे. चला दोन्ही कर्णधार यायचं आहे. PCC विपक्ष विघ्नेश फायटर. धावसंख्या ते 25. विजयासाठी लक्ष आहे 26 धावांचं. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज येतो. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय हार्दिकचं नक्कीच पहिल्याच गोलंदाजीमध्ये हार्दिक स्वागत असेल तर ते स्वागत करण्यासाठी सज्ज आहे फलंदाज सुनील आणि आनंद. ही सलामीची जोडी नक्कीच खेळताना पाहायला मिळते. नाणेफीचा कोल घेतला जाईल एका बाजूला. मी विनंती करतो आदरणीय सन्माननीय
आपणास फैयद शेख साहेब यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल घेतला जाईल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आपल्याच पावत्रमध्ये, अप्रतिमाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. बॅटल रंगताना पाहायला मिळतंय. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई होणार का पाहणं गरजेचं असेल. साई सिद्धी स्पोर्ट्स फलंदाजी करताना पाहायला मिळते. हार्दिक गोलंदाजी मार्कवर नवतरुण डोंगरपाडा या संघाने चांगली फलंदाजी केली. पुन्हा एकदा चांगला चेंडूचा सन्मानपूर्वक एक धाव अर्जित केली गेली. धावपट्ट्यावरती धावसंख्येत एकने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा श्री गणेशा केला गेला एकेरी धावेने. येस इट इज वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलं. गोलंदाजाला एकेरीसाठी धावसंख्येत एकने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावपट्ट्यावरती अर्जित केली जाते 2 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सीमारेषा पार, ऑन ड्राईव्ह केला गेला, सक्सेस होताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणाला दूर, चेंडू गेला भूर, येतोय चौकाराचा दूर. डीजे धन्यवाद डीजे. आता झालेल्या टॉसमध्ये विघ्नेश फायटर या संघाला नाणेफेकीचा कौल जिंकलाय. शुभ संकेत आपल्या पार्ट्यामध्ये घेतलाय. रिव्ह्यू स्टेपचा ओके. चौकार दिला पंचांमार्फत स्टेपची अपील केली होती, मात्र पंचांनी फेटाळली. 4 धावसंख्येत वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होतीये 6 धावा. आनंद आपल्या संघासाठी एक चौकार म्हणून मोठा आनंद देताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा आनंद पोटात माझ्या मावेना, आणि आनंद मोठी खेळी करण्याच्या नादामध्ये मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. आनंदची खेळ संपुष्टात. आनंद बॅक टू द पवेलियन. डीजे नवीन फलंदाज आलाय संतोष. 4 बॉल नंतर स्कोर झालाय 6 रन. बघूया संतोष आपल्या टीमसाठी काय करतो. ढकलून 1 रन काढलेला आहे संतोष याने. आणि आता स्ट्राईकवर असेल सुनील. बघूया सुनील आपल्या संघासाठी काय करतील. आता बॉलर हार्दिक आहे लास्ट.
एक ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय 8. अजूनही 18 बॉल 18ची आवश्यकता असेल ती साई सिद्धी स्पोर्ट्स यांना. आणि पुढचे षटक घेऊन येईल तो उमेश. 26 नाही 8 झाले ना, चौका मारली. पुढची ओव्हर घेऊन येईल उमेश. सामना करेल तो सुनील आणि ढकलून 1 रन काढताना दोन बॉल 2 खर्च केले आहेत ते उमेश याने. अजूनही 16 बॉलमध्ये 16ची आवश्यकता असेल ती साई सिद्धी स्पोर्ट्स यांना. आणि आता फलंदाजी मार्कवर आहे सुनील. सामना करेल उमेश यांचा. बघूया काय करतील सुनील आपल्या संघासाठी. चांगली फलंदाजी करताना सुनील. आणि सिंगल काढून स्कोर वाढवताना सुनील आणि संतोष. पुन्हा एकेरी धावेला प्राधान्य दिलं गेलं. धावसंख्येत एकीने वाढ होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा 1 धाव. धावसंख्येत एकीने वाढ. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होतीये 11 धावा. सॉरी माफ करा, धावसंख्येमध्ये बदल केला तर धावसंख्येत 14 धावा. 2 षटकाचा खेळाला संपुष्टामध्ये धावसंख्येत 14 धावा. आता विजयासाठी लक्ष असेल 12 चेंडू 12 धावेची गरज. 12 चेंडू 12 धावेची गरज. कुठे जाऊ नका. आपण ऐकूया डीजे मार्फत एक छोटं सुरील संगीत डीजे. चला धन्यवाद. गोलंदाजी मार्कर गोलंदाज येतोय विजय, जे कालपर्यंत आपण पंचांच्या भूमिकामध्ये पाहत होतात आज मात्र नक्की गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू होता, सन्मान दिला. 1 धाव नक्की अर्जित केली जाते. नवतरुण डोंगरपाडा या संघाला डॉट चेंडू येणं गरजेचं असेल तर कुठेतरी विजय मिळू शकतात. आणि साई सिद्धी या संघाला प्रत्येक चेंडूवरती एकेरी धाव घेणं गरजेचं असेल तर मात्र विजयाच्या दृष्टीने वाटतात. म्हणजे दोन्ही संघाला आपापली भूमिका चोख बजावावी लागेल. विजय यांना आपल्या पेटारातून गोलंदाजा पेटारातून एखादा 2-3 चेंडू असे टाकावे लागतील ना की जे फलंदाजाला समजणार नाहीत. परंतु फलंदाज सुद्धा तुम्ही कोणते चेंडू टाका मी त्याच्यावरती धावा घेणार हे त्यांचं जणू काही ठरलेलं असेल. पुन्हा एकदा चांगला चेंडू हळूवारपणे घेऊन काढला. एकेरी धावेला प्राधान्य दिलं गेलं. धावसंख्येत एकीने वाढ होते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होते 17 धावा. 17 पे खतरा. कोणासाठी खतरा असेल? जो जिंकेल तो उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करेल. जो हारेल तो या स्पर्धेतून माघार घेईल. पण डू अ डाय करो या मरो अशी रणनीती दोन्ही संघाने इथे मात्र थोडंसं वाईटच्या स्वरूपात दंडित केला आहे. पंचांचा इशारा दिला तर वाईट, इट इज वाईट. 1 धाव अतिरिक्त मिळताना पाहायला मिळते. स्कोरबोर्ड मात्र उंचावताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा एकेरी धावेने प्रयत्न केला जातोय. धावसंख्येत पुन्हा 1ने वाढ होईल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या होतीये 19 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू. धावसंख्येत 1ने वाढ. धावसंख्येत 20 धावा. 20 रन ऑन स्कोरबोर्ड येताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा धावसंख्येत 1ने वाढ. धावसंख्या होते धावसंख्येत 2-0. 21 धावा 21. आता समीकरण असेल 6 चेंडू 5 धावेची गरज. तोपर्यंत कुठे जाऊ नका. ऐकूया डीजे मार्फत छोटंसं सुरील संगीत डीजे.
शेवटचा षटक असेल. दोन्ही यापुढचे दोन्ही संघ सज्ज राहायचे विनंती असेल. BCC विपक्ष विघ्नेश फायटर आपणास विनंती असेल दोन्ही संघाने या सामन्यानंतर मैदानामध्ये यायचं आहे. थोडंसं लाईनअप करायचं आहे. आपले अतिथी मान्यवर आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व निलेशजी देशमुख साहेब विद्यमान नगरसेवक यांच्या हस्ते आपली ओळख पटू म्हणजे हस्त आंदोलन केलं जाईल आणि तदनंतर सामन्याला सुरुवात केली जाईल. पुन्हा एक धाव घेतली गेली. धावपटलावरती 1ने वाढ होताना पाहायला मिळते. धावसंख्या होते 22 धावा. 5-4 असं समीकरण अंगदाना पाहायला मिळत आहे. एक धाव 4-3 समीकरण अंगदाना पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षण पुढे घेतलं गेलंय. 4-3 हे समीकरण अंगदाना पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षक मध्ये परिवर्तन गरज असेल. एक धाव अडवावी लागेल. एक धाव तुम्हाला अडवावी लागेल. डॉट चेंडू डॉट चेंडू डॉट चेंडू डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय आणि एक विकेटचं पतन होताना पाहायला मिळतं. जमेची बाजू ज्या डॉट चेंडूची गरज होती स्टंपिंग चांगलं यष्टीचित केलं गेलं यष्टी रक्षकामार्फत आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. आता नौका फलंदाज मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय. प्रथम तुला वंदितो आपल्या संघासाठी प्रथमचं नाव आवर्जून घेतलं जाईल का? चांगली खेळी करेल का प्रथम हे सुद्धा पाहणं गरजेचं असेल. तीन चेंडू 3 धावेची गरज. सामना होता कुठे 6 चेंडू 5 धावा. एक विकेट आला म्हणजे डॉट चेंडू आला. आता समीकरण असेल 3 चेंडू 3 धावा. तीन चेंडू 3 धावेची गरज. चांगला नजाकत बरा स्ट्रोक पाहायला मिळाला. एक धाव येताना पाहायला मिळाली. आता समीकरण असेल 2 चेंडू 2 धावा.
काय घडणार मैदानामध्ये पाहणं जेव्हा बोलत ना संकट किती मोठं असू द्या चमत्कार अगदी शेवटच्या क्षणी होऊ शकतो फक्त तू प्रयत्न सोडू नकोस दोन्ही संघाला असेल चमत्कार नेहमी लास्टपर्यंत होऊ शकतो प्रयत्न सोडू नका आणि जो प्रयत्न सोडत नाही तो मात्र शेवटच्या क्षणापर्यंत जिद्द आणि चिकाटी कायम ठेवतात तोच विजेता म्हणून त्याकडे पाहिलं जातं तर एक चेंडू एकदा वेची गरज काय घडणार काय मैदानामध्ये घडणार दोन्ही संघ एक चेंडू एक धावा दोन्ही संघासाठी पुन्हा एकदा ओरडूया मित्रांनो बोला गणपती बाप्पा काय घडणार काय बिघडणार एक चेंडू एक धाव चला स्पीडअप घ्यायचे विनंती असेल नऊ तरुण डोंगरपाडा जास्त टीम मीटिंग घेऊ नका आयोजकांमार्फत विनंती केली जाते एक चेंडू एक धावेची गरज असेल एक चेंडू एक धाव प्रेशर 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 काय असतं प्रेशर नाही मित्रांनो पाहायला लागतं एक एक धावेसाठी का खेळाचं महत्व का असतं एक एक धावेसाठी का लढावं लागतं का झुंजावं का प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते हा असतो एक ज्यावेळेस स्पर्धेचं युग बोललं ना ते एक या आकड्याला किंमत जास्त असते परंतु आर्थिकदृष्ट्या पाहिलं तर एक आकडा हा सर्वात कमी असतो पण स्पर्धेच्या युगामध्ये एक आकडा खूप मोठा असतो एक आकड्याला जेवढा मान या स्पर्धेच्या दुनियेमध्ये आहे ना एक नंबर चला जास्त टीम मीटिंग घेऊ नका विनंती असेल चला एक चेंडू एक धाव काय घडतंय मैदानामध्ये मुंबईचं ट्रॅफिक पुन्हा एकदा सजवलं गेलंय आता मात्र स्ट्राईक वरती प्रथम 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 तुला वंदितो जर काही मॅच प्रथमनं काढून दिली तर नक्कीच जल्लोष केला जाईल परंतु गोलंदाजानं काही मॅच फिरवली गेली तर त्याच्या डब्बल जल्लोष केला जाईल कारण एक चेंडू एक धाव आता सांगा अशक्य हा मज शब्द न माहीत प्रयत्न माझा देव क्षेत्ररक्षण चांगलं केलं होतं डायरेक्ट हिट जर झालं असतं तर काम फिट झालं असतं पण डायरेक्ट हिट झाला नाही काय मॅच रंगली होती हातामध्ये चेंडू आला होता डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला यष्टीरक्षक बोलतो माझ्या हातामध्ये दे परंतु दिला नाही चला दोन्ही संघ लाईनअप करायचा आहे पाली संघ आणि विनेश फायटर आपले अतिथी मान्यवर आदरणीय सन्माननीय निलेजी देशमुख साहेब विद्यमान नगरसेवक बहुजन विकास आघाडी थोडंसं ओळख केली जाईल ओळख सत्र केलं जाईल त्यानंतर मात्र हस्त आंदोलन केलं जाईल PCC 5 पायरी माफ करा PCC 5 पायरी संघ चला प्रथम यायचं आहे आणि आपला प्लेअर ऑफ द मॅचचं नामांकन घ्यायचं आहे सर आपल्याला विनंती करतो आपण यायचं